नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. अंजनगाव सुरजी शहरातून एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. विठ्ठल मंदिराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अखेर गतिरोधक बसवण्यात आले असून नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले यश. तुला तर पाहूया उर्वरित बातमी. 25 जून 2026 रोजी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सचिन रमेश सावरकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मोहन ताडे हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. नगराध्यक्षांच्या मागणीची गंभीर दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने अपघाताला कारणीभूत ठरत असलेले लोखंडी कठडे हटवले आणि विठ्ठल मंदिराजवळ शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसवण्याचे काम पूर्ण केले. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले असून वारंवार होणाऱ्या अपघातांना आता मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासनाने सर्व वाहन चालकांना वेगमर्यादेचे पालन करण्याचे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे. प्रतिनिधी मनोज मेळे, अंजनगाव सुरजी. #ट्रान्स्क्रिप्ट.